पर्यंत काय करतात काय नाही आमच्या निर्णयावर ठाम येत नाही. बघा मी प्रत्येक वेळेस लढतो, सरकारची वाट बघत नाही कधीच. केव्हा आला पाहिजे तेव्हा आला पाहिजे, आणि तशाने मग समाज कधीच यशस्वी होत नाही. की कोणीतरी आपल्याला भेटायला येईल मग त्यांना यायचं येतील नाही येतील. माझी क्षमता आहे, माझी इच्छा दृढ आहे, मी लढायला पक्का आहे. संकटाला सामोरं कसं जायचं हे आम्हाला चांगलं माहिती, कारण आम्ही लढणारे लोक आहेत आणि लढणाऱ्यांना सांगायची काय गरजच लागत नाहीये. जसं संकट येईल त्याला तोंड द्यायची ताकद आम्ही मराठीत होतो. त्यामुळे यांना काय आले का नाही आले का, पण ह्या 29 ऑगस्टच्या अंतरवालीच्या आंदोलनात एकही मागणी मागत होणार नाही. मी माझं मराठा समाजाला आव्हान आहे, पुन्हा पुन्हा मराठा समाजाला सांगतो. काल विखे पाटील मला वाटतं बहुतेक याला आले होते छत्रपती संभाजीनगरला, तर त्यांनी तिथं सांगितलं की आढावा घेतला आणि सांगितलं की अर्ज नाहीयेत, लोकात उदासीनता आहे, लोकांनी अर्ज दिले नाही असं सांगितलं त्यांनी. माझं मराठा समाजाला आव्हान आहे, हे आपल्याला मुद्दाम हिनवतेत, मुद्दाम नाव ठेवत. तुम्ही अर्ज दिलेलेत मराठा समाजाने, मला पक्का माहिती. तुमच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा सरकारनं किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना अर्ज स्वीकारून घेतलेले नाहीयेत. परंतु आता हेच आपल्यावर उलट बदनाम करतेत, आपल्यावर दडपशाही करतेत, दबाव आणतेत, खोटरडं बोलतेत की मराठ्यांचेच उदासीनता आहे, मराठीच अर्ज येत. उदासीनता आहे तर एवढे करोडोत मराठी एकत्र येते कसे? फडणवीसांना शिंदेना कळत नाही की करोडो लोक कसं काय एकत्र यायला लागलेत. हे बघा, मराठा समाजाला पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, तुम्ही लेकरा बाळाचं वाटोळं करून घेऊ नका, घरात बसू नका. ज्यांनी अर्ज केलेत हैदराबाद गॅझेटनुसार त्यांनी आजपासून अंतर्वलीत यायला सुरुवात करा. तुम्ही अर्ज इथं द्या, सांगा मी हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलेला आहे पण मला प्रमाणपत्र दिलं नाही. ठासून सरकारच्या छाताडावर बसून सांगा जरा. घरात झोपू नका रे तुम्ही. हे लोक हिनवायला लागलेत, आपणच त्यांना बसवलंय, ते अपमान करायला लागले आपल्या लेकरा बाळाचा. ते म्हणते मराठ्यात उदासीनता आहे, मराठ्याला आरक्षण नाही पाहिजे, मराठ्यांना अर्ज केले नाहीत. सांगा कोणी कोणी केलेत, इथं अंतरवालीत येऊन सांगा. दुसरं सांगतो परत, ज्यांनी केलेत ते येऊन सांगा, आणि ज्यांनी अर्ज घेऊन गेलेत पण अधिकाऱ्यांनी घेतले नाहीत असे लोक पण अंतरवालीत आज या, आज रात्रभर या, दिवसभर या. म्हणजे ध्यानात ठेवा मराठा समाज, ही मीडिया आपलं दुःख वाटून घेणार आहे, भावना वाटून घेणार आहे. वारंवार मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, मीडिया सुद्धा दाखवती. उगाच झोपू नका, दातड काढत घरी बसू नका, काही कामं नाहीयेत. लेकरा बाळाचं वाटोळं करू नका, मुर्दे पाडू नका त्यांची. या नेत्याच्या मागे हिंड, त्याच्या नेत्याच्या मागे, याच्या सभाला जाय, त्याच्या सभाला जा, आमच्या जत्राला जायचं, आमच्या खेत्राला जाय. तुम्ही जरा शहाणे व्हा मराठी. जरा तुमच्यातला आळस मरगळजी यांना जरा झटकून टाका. छत्रपती शिवरायांचे विचाराचे वारसदार आहेत आपण. मर्द मराठी जरा पेटून थोडेसे काय म्हणायले ते ज्यांना ठुजा जरा नेते लोक. देवेंद्र फडणवीस सांगा तिकडून तसं विखे बोलायलाय, ते सांगायलाय की मराठ्यात उदासीनता आहे, अर्जच केले नाहीत. ज्या मराठ्यांनी अर्ज घेऊन गेलेत पण त्यांचे अर्ज घेतले नाहीत अशा मराठ्यांनी आज दिवसभर, उद्या पण, आज रात्री पण अंतरवालीत येऊन सांगा मी अर्ज घेऊन गेलो पण दिला नाही. हो बघा अर्ज. इतकी नीच प्रवृत्तीने सरकार चालवायला सुरुवात केली यांनी. याच्या वर्षावरच बसतो, दुसरीकडे बसतच नाही कुठं. आझाद मैदान नाही, फिजाद मैदान नाही, कुठं नाही. मी आणि छत्रपती शिवाजी पार्कला सुद्धा बसत नाहीत आम्ही, याच्या वर्षावरच बसतो. त्याला जोडून एक प्रश्न आहे, तुम्ही म्हणताय की वर्षभंगावर आंदोलन करू, मात्र मुख्यमंत्र्यांनी काल स्टेटमेंट दिलं की मराठा समाजासाठी आमच्या इतके निर्णय याआधी कोणीच घेतले नाही. त्याला लागून प्रश्न ते पण खरंय ना, ते कोणी नाकारलं, दिलं पण दुसरी वाटोळ करायला सुरू केलं ना. हे नाही का कळत तुम्हाला? मराठा समाजाला फडणवीसांनी, शिंदेनी दिलं पण वाटोळ पण करायला लागलं ना. तुम्हाला काय म्हणतो नाही कळत, तुमची झाक उघडा नाही. आम्ही काय म्हणतोय तुम्हाला की तुम्ही दिलंय ना, कधी नाकारलं? 1 वर्ष झालं बोललो नाही, शिंदेला 3 वर्ष बोललो नाही, नाकारलं कोणी? पण तुम्हीच रद्द कराल ना तुमच्या ते 60-52 कुळ्या काळात वाजापूरच्या पोरीचं शिक्षणात वाटोळ केलं. तुम्ही वाटोळ करायला हे ध्यानात आणून द्यायला तर आम्ही पुढचं कल्याण करा म्हणतोय आम्ही तुम्हाला, तुम्ही करीनात म्हणून तुमचं नामचं लागलंय. मराठ्याला पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्हाला जर वाटलं होतेच ना तुमच्या लेकरा बाळासाठी लय तळतळ करतोय मी.
लय तर पडतो, लय झटतोय. तुम्ही उगाच टंगळ मंगळ करून तिकडे महाराष्ट्रात गावात झिंडू नका, गावागावात आणि गल्ल्या गल्ल्या. देवदर्शनाला जायचं असलं तर नंतर जाता येतं. तुम्हाला कुठे जत्रा जायचं असलं तर नंतर जाता येतं, लग्नाला नंतर जाता येतं. पोराचं शिक्षण गेलं ना वाटलं होईल, लेकरा बाळाचं वाटलं करू नका, मराठी हो तुम्ही. हा, त्या सोनवणींच्या कुटुंबाला मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, अंतरवाली तुम्ही उद्या सकाळी कस काय ते देत नाहीत बघतो तुमचे. एकाही पोराने आत्महत्या करायची नाही, तुम्हाला सांगतो नाही, मी आंदोलन बंद करीना. लेकरा बाळाने भात कोणी मारायचं नाही, मी आहे ना यांचा बाप. एकाने पण मारायचं नाही, लढायचं, थोबाड फोडायचं यांचं, आपण एकाने बी मारायचं नाही. काय अर्थ आहे त्या जगण्यात? मग तुम्ही ज्यांनी ज्यांनी कुणबीसाठी अर्ज केलेत मराठवाड्यानी, विदर्भानी, पश्चिम महाराष्ट्राने, खानदेश आणि कोकण यांनी आज आणि उद्या अंतरवाली या. तुम्ही घरी बसू नका बरं का, कारण सांगू नका नोकरीला होतो, ड्युटीला होतो, पोराचं करता नाही आलं, पोरीचं करता. तुमच्या चुलत्या पोराला पाठवा अर्ज घेऊ. नोंद सापडलेले असून तुम्हाला प्रमाणपत्र देत नाहीत, तुम्ही अंतरवालीत येऊन बसा, पुन्हा माघारी जाऊ नका. तुमचं काम होत तर नसतं, अर्ज देताना लगेच घरी जाऊन झोपता. इथून हालायचंच नाही आता, यांच्या मुंडकरच पाय द्यायचा. क्वालिटी कोणाची झाली नाही. महाराष्ट्रातल्या घराघरात म्हणतो मी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आमचा मराठवाडा, विदर्भ, खानदेश, त्यांनी इथं या, थांबू नका. मला सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेटर घ्यायचंय. कुणीच झोपू नका आता, कुणीच म्हणतो मी. तुम्हाला जर एकदा सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेट मिळालं, पश्चिम महाराष्ट्राच्या लेकराचं तुमच्या कल्याण झालं, तुमच्या लेकराचं कल्याण झालं, ध्यानात ठेवा. म्हणून सांगतो पटापट या. दादा विखे म्हणाले की फक्त 0.03% नोंदी काही माहित नाही त्याला, काहीच माहित नाही. आम्ही विखे पाटलावर एवढे चिडतच नव्हतो, काहीच कळत नाही त्याला. त्यांना एक कळत फक्त, कारखाना त्यातून साखर बारीक निघाली का जाड निघाली का गुळ निघाला का ढेकळे निघाले, पोरायचे शाळाचं कळत. इथं कुणी नाही ऐकलं तर दिल्लीला जाते दोघं तिघ जण, तिथं बसलेला पत्रे टाकणारा महाराष्ट्रात जमाल गोटा. मग ही सिस्टम आहे. आम्ही चिडवतो कबू, तुम्हाला काहीच माहित नाही. बावनकुळे अधिकृत आहे महसूल विभागाच्या मंत्रालयात, त्यांनी सांगितलं 22 लाख दिले प्रमाणपत्र. यांना विचारलं त्या दिवशी तुमच्या समोर, नाही नाही इतके नसते ते, इतके नसते ते, असं कर, इतके नसते. काय माहिती तुला, काय नाही. मराठ्याचा देव व्हायचंय तुम्हाला. इथं तुम्हाला उपसमितीचा अध्यक्ष केलंय, किती मरमर करावं. एकदा म्हणते 30,800 निघाले गॅझेट नुसार, एकदा म्हणते 16,000 निघाले. काय तुम्ही धंदे लावलेत, किती येड्यात काढणारे, किती फसणारे लोकाल तुम्ही. लोकात चांगलं नाव झालं. हा, आता लाड भोन जर जावा तिकडे मरमर करावं करता येते, त्यांच्याकडे जावा बिचारे तिकडे, त्या फडणवीसच्या टंगडीला धरून आणावं त्याला इकडे, बाबा कर बाबा म्हणा. हे करीना ते करीना, विखे पाटील त्यांच्याकडे जायना, इकडे पळत येत. त्या फडणवीसला नाही विचारल्यामुळे त्याचा गर्व दुखत असन, इकडे पळत येत वाटतं. हे वर्षाला पाय लावित नाहीत वाटतं, हात नाही लावित वाटतं, वर्षाला भेटत वाटतंय. वर्षाला काय भेटायचं, सगळ्याची आपली ती. ते हात नाही लावित तिला, ती कुणी इकडेच येते, बिगर नारळ फोडतात, त्याला गुलाल टाकावा लागतो, अगरबत्ती लावावं लागते, वर्षाला थोडी एक नारळ फोडावं लागतं, श्रीफळ फोडावं लागतं, वाहावं लागतं एखादं श्रीफळ, तिथं वाहावं लागतं एखादं, तेव्हा ते पाहू तू. इकडेच येतात वाटतं, इमान सुरू करतात, निघत येत, स्टिअरिंग कोण धरतं काय माहिती, उतरत येत, लगेच व्हिडिओ काढी देत. आम्ही उतरताना एक जण, टणकून उडी हाणताना एक जण, त्याच्यातून त्याने आमचं पोट नाही भरणार रे. तुम्हाला आमची तळतळ नाही कळायची. तुम्ही त्या फडणवीसला विचारा, हे करायचंय का नाही का. तुम्ही इकडून आम्हाला गोड बोलून आता होणार नाही, मी थांबणार नाही. त्या लाड भाऊला सांगतो, बाबा जा त्या मुख्यमंत्र्याकडे तुम्ही तरी दे म्हणा, हे अंमलबजावणी करून. आश्वासन नाही, लाड भाऊ ते पण सांगतो, आश्वासन नाही करा. हे उदय सामंत हे गेल्या 3 वर्षापासून हा लढा सुरू आहे. अनेकदा शिष्टमंडळ आलं, तुम्ही अनेकदा उपोषणं केली, तुमची भेट घेऊन घेतली, तुम्हाला आश्वासनं दिली. आजच्या दिवसभरात काही महत्वाच्या घडामोडी घडतील का? घडामोडीच करू नका, तिकडं मरा. याच्या घडामोडी यांच्या, हे बघा आता, ही बघा नोंद सापडलेली तांदळवाडीची, सोलापूरची, हे का काय भाषा आहे त्या, येतात का आम्हाला कोणाला? याला कळत नाही का कसं करायचंय, काय करायचंय? देत नाहीत. आणि नुसते पेंडिंग नाही, पेंडिंग नाही. किती पॉईंट म्हणले तुम्ही?
0.0 बरं, नाकारले. याला काय करायला पाहिजे ते स्कायमेट हे बघा, काय स्कायमेट पावसाचा अंदाज सांगणारे तिथं बसायला पाहिजे याला. हा, किती पॉईंट आहे आणि काय पॉईंट आहे तिथं नसतं का, याला 0-0 याला फळ्यावर खावा. हा, 0+0 टिंबाच्या जागावर टिंबाने मारल्यानंतर टिंब दुखला पाहिजे टिंबाने तिथं पाहिजे ती. पाटील, त्या दिवशी शिष्टमंडळ आलं होतं त्यावेळेस देखील कुणबी नोंदी येऊन संभ्रम होता. ज्या 58 लाख नोंदी सापडल्या ह्या नव्याने सापडल्या की जुन्या आहेत काही त्यातल्या, तुमचं त्या दिवशी बोलणं झालं होतं, नेमकी काय आहे नोंदीबाबत? आपण न्यायाधीशाकडून तुमच्या समोर सक्सेस करून घेतलं की नाही खरं खोटं, नंतर ते काही इंग्लिश जोडीना. हा, ते त्याला असं म्हणत होतं इंग्लिश मध्ये की थोडं पॉझिटिव्ह बोला इंग्लिश मध्ये म्हणत होतं. पॉझिटिव्ह बोला, थोडं पॉझिटिव्ह बोला, हळूच बोलतात असं नाव असं करून, थोडं पॉझिटिव्ह बोला, थोडं मी असं पॉझिटिव्ह बोला सांगत होते. त्या सगळ्याला कळतं सगळं काय. हा, तुम्ही किती येड्यात काढणार आहेत मराठ्याला हे सगळ्यांना कळतं. मी तर इकडे ओढून घेतलं होतं मीडिया पुढं. नोंदी 58 लाख आम्ही शोधल्यात आणि ह्या जुन्या नोंदी नव्याने शोधल्यात. जुन्याच असणार ना, आपल्या आजोबाचं रेकॉर्ड असलं तर जुन्याचे पण नव्याने सापडा लागेल ना, का ते पंजांनी सापडेल त्या टायमाला. आता आपण सापडेल आपला खजाना. जे संकट आहे ना त्याचा सामना करायचा, त्याला तोंड द्यायचं खंबीरपणानं. लाडणारी जाते आपली, जरा घरात बसू नका. आता आधीच पाऊस पडा नाही, हे इकडून फीस माफ करायला JR ची अंमलबजावणी करीनात, आरक्षण असून देणार. कसं होईल पुढच्या पिढ्याचं? कवर राजकारण करता, कवर म्हणता मी भाजपमध्ये ये आणि महानेता मला जाऊ नका. तो अनेता का तो पोराला पुरी शिकणार आहे का? शिवसेनेचा नेत्याचा फोन आला मला, मराठा होती एक सांगा, बरं झालं मला आठवण झाली. महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांनी मराठ्याच्या नेत्याला कार्यकर्त्याला गावागावात जर फोन करून सांगितलं जाऊ नका, कोण फोन करतो ना ते एक मला पहिलं सांगा. त्याचा असा बाजार उठतो ना ते मला सांगा. हा, गप बसू नका. आमच्या गावात फोन आलता, मग शिंदेचा यावं द्या, फडणवीसचा यावं द्या, अजितदादाचा यावं द्या, कोणाचा यावं द्या, तुम्ही फक्त सांगा मला. महायुतीचे यावं द्या नाही तर महाविकास आघाडीचे यावं द्या की आमच्या नेत्याने फोन केलता, आंदोलनाकडे जाऊ नका. त्याच्या लेखीचं नाही का रे कल्याण होणार तो आहे लेकराचं. तुला राजकारण आणि आरक्षण कळतं का? कधीतरी समजून घे. बघ कसे निघले ते. काँग्रेसला मतदान नाही केलं का मराठ्यांनी? कसे निघलेत काँग्रेसचे? मराठ्याकडे प्रमाणपत्र आहेत, आमच्याकडे प्रमाणपत्र आहेत, तुमच्या ओबीसीकडे नाहीत का? सुधरा मराठी, तुमच्या पाय पडतो, सुधरा तुम्ही. हो, तुम्ही सावध व्हा. मी जीवाची भाजी लावली इथं आता. जीव टेकविणार आहे मी यावेळेस तुमच्या लेकरासाठी. तुम्ही घरी झोपून काय करणार? मराठी नाव ठेवतील तुम्हाला. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठा बांधवाला सांगतो, तुम्ही आमचे भाऊ येता, समाज संकटात आणलाय, यांचे स्टेटमेंट ऐका. समाजाच्या लेकराच्या बाजूला सगळे आमदार, माजी आमदार, मंत्र्यापासून जिल्हा प्रमुखापासून पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या सदस्यापासून सरपंच, माजी सरपंचापासून सगळे यावर घरी नका राहू. तुम्हाला इथं बघणारे लोक आंदोलनात कोण होता कोण नव्हता, कोणत्या कोपऱ्यात होता का नव्हता, इतकं बारीक लक्ष मराठी ठेवणार आहेत. लक्षात ठेवा. विखे पाटलांना काल विचारलं असता, त्यांना जरांगे पाटील उपोषण करणार आहेत, त्या संदर्भात तुमची भूमिका काय? आम्ही 3 दिवसापूर्वी आम्ही शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटलं. बहुतांश आमच्या ज्या मागण्या जरांगे पाटलाच्या मागण्या होत्या त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. परंतु आता जर काही जरांगे पाटलाच्या वेगळ्या मागण्या असेल तर त्या त्यांनी सरकार समोर मांडावा, आम्ही त्याच्यावर चर्चा करू. वेगळ्या काय आपले का संबंध आहेत का? लग्न करायचं का दोघाला आपल्याला एकामेकासंग? वेगळं काय? आता वेगळं काय? आता मी म्हातारा झालो, तुम्ही म्हातारी झाले. आता काय लग्न करायचं तेवढं केलं असतं बा. आता तुमचं नवीन मागणी तेवढीच आहे. आता कर्मचारी पत्रकार आहेत का? ओके ना? दादा थांबा. मला एकदा पुन्हा एकदा सांगा की तुमच्या मागण्या काय काय आहेत? सगळ्या मागण्या सांगा एकदा. आणि तुम्ही उपोषणावर ठाम आहे का? मी उपोषणावर ठाम आहे. मरुस्तर मराठ्यांना सांगतो मी उठत नाही. मी आल्यावर मला मुंबईकडे मराठ्यांनी घेऊन जायचं. 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजेत म्हणजे पाहिजे. त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, मागे घेतलं जाणार नाही. मराठ्यांच्या समन्वयक अभ्यासकांनी, संघटनांनी गैरसमज डोक्यातला काढून टाका. हे आंदोलन टोकाचं होणारे, नव्यानं होणारे, समाजाच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. 58 लाख नोंदीच्या व्हॅलिटी मला पाहिजे. हैदराबाद गॅझेटियरचा JR काढलाय. त्या JR प्रमाणे हैदराबाद गॅझेट मध्ये असणारी संख्या, त्या संख्येप्रमाणे मला मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत. आणि त्याची व्हॅलिटी कशी देणार
हे अधिकाऱ्यांसमोर जात पडताळणीच्या अंतर्वाली सांगायचं लोकांना मीडियात. कशी देणार? पुन्हा ते अधिकारी बदलत, जात पडताळणी बदलती, ते आमका बदलतो, ते तमका बदलतो. मी ऐकून घ्यायला मोकळा नाही, माझा मराठा समाज ऐकून घ्यायला समाज तयार नाही. इथं अंतर्वालीत मराठी बसलेले त्यांच्यासमोर येऊन सांगायचं एकही मंत्र्याला मराठा वाईट बोलणार नाही. मला सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांचा GR अंमलबजावणीसह पाहिजे. त्या GR मध्ये असणाऱ्या नोंदींची तुम्ही कशी व्हॅलिडिटी देणार ते मला सांगायचं. कारण पश्चिम महाराष्ट्र सगळा पेटून उठलाय. मला औंध पुणे बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅझेटियरचा GR पाहिजे. मला EWS SCBCचे जे पोर आहेत त्यांच्या ज्या निवड राहिल्या त्याच्या नियुक्त्या सगळ्या पाहिजे. मी ऐकत नाही. तुम्ही म्हणता परदेश देतो आणि 1 महिना टाइम द्या, 5 मिनिटं मिळणार नाहीत. इथं आलेल्या मंत्र्याचा रागराग बी करणार नाही. पण मी माझ्या मागण्यावर ठाम आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या सगळ्या नोकऱ्या मला त्याला शैक्षणिक पात्रतेनुसार पाहिजे. मी तुम्हाला एकालाही सोडणार नाही. सगळ्या केसेस सरसकट मागा पाहिजेत मला. कारण तुम्ही आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आंतरवालीसह महाराष्ट्रातले. मी त्याच्यात ऐकून घ्यायला तयार नाही. काय व्हायचं असेल ते पुन्हा होऊ दे, त्याच्यात काही अडचण नाही. स्वतंत्र मराठा आणि कुणबीचं मला मंत्रालय स्थापन केलेलं पाहिजे अधिकृत. उद्या करतो, परदेशी करतो, केंद्रात जातो, फेंद्रात जातो, मग आणतो, परवानगी आणतो. ते केंद्र आहे का काय आहे का आम्हाला काय माहित. तुम्ही गरीबाला मराठ्याला मोठं करा, हे मराठी तुम्हाला मोठं करणार, हे ध्यानात ठेवा. मला 58 लाखांचे प्रमाणपत्र थांबलेत, ते पण पाहिजे. आपल्या मागण्या त्यांना 16-17 दिल्यात. काय आता मला विकेने मग डोकं गरम केलं, त्याच्यामुळे मी थोड्या माझ्या ध्यानातून पण त्याला काल दिल्यात ना, लिहून दिल्यात सगळ्या. EWच्या दिल्यात, योजना बंद केल्या सारथीच्या. त्यांनी NMHचे 80,000 पोरांच्या शिष्यवृत्त्या थांबवल्या. पंजाबराव देशमुखांची योजना नाहीये, बंद करून टाकली. सुरू आहे त्याला बंदच म्हणतात, देत नाहीत. महामंडळाचे परतावे काय चूक केली नरेंद्र पाटलांनी काय मला माहित नाही. तुम्ही कानात सांगा आता हळूहळू, मी काय कानात ऐकत नाही, ते मला माहित नाही. काय चूक नाही केली तवर गोड लागत होता, तवर जमत होत तुम्हाला. तुम्ही असंच करताय. एकदा नरेंद्र पाटील वाईट म्हणता, एकदा अण्णासाहेब पाटील वाईट म्हणता, तुम्ही एकदा अण्णासाहेब जावळे पाटील वाईट म्हणता, एकदा मेटे वाईट म्हणता, एकदा वडजे पाटील वाईट म्हणता, एकदा समन्वयका वाईट म्हणता, तुम्ही एकदा अभ्यासका वाईट म्हणता. तुम्ही आमच्यातच देतात, आमच्यात जुटून. तुम्हाला ती घाणेरडी सवय लागलेली. येऊ केलं तेव केलं. आता दिलंय ना, जेवढे आमचं म्हणणं आहे, जेवढे आतापर्यंत व्याज परतावे थांबले ते पुढे द्या. तुम्ही देणार 150 कोटी, देता 300 कोटी. तुम्हाला वाटत मी ऐकत नसतो. मी पुऱ्या पोरांचे गळे मोकळे करा, हे माझं ठाम मत आहे. तुम्ही हॉस्टेलच्या सुविधा केल्या नाहीत पोरांना, त्या कधी करणार? तुम्ही आता ओबीसीचा GR काढला, काय मारता रे पोरं मराठीची? फीस 100% घेतल्या का वापस देणार तुम्ही? परराज्यात पोरं शिकायला गेलेत, कधी देणार त्यांना? कधी देणार? तुम्ही जी फसवणूक चाललेली ना, हीच आम्हाला पचत नाही. आणि प्रमाणपत्र 4 रद्द केले, ते तर तुम्हाला सुट्टीच नाही. त्याच्यात 4ही प्रमाणपत्र तुम्ही रद्द केले, त्याच्यात तुम्हाला सुट्टीच नाही. तुम्ही प्रमाणपत्र विनाकारण रद्द करता. एकाला व्हॅलिडिटी देता, दुसऱ्याला देत नाहीत, तिसऱ्याला देतात, चौथ्याचे थांबून धरता. मागण्या तुम्हाला सगळ्या दिल्यात आणि मागण्या सगळ्यांनी त्याच्या पाठ झाल्यात राव. गेल्या वेळेस ते 10 ते बाजावर बसले, विखे पाटला दिली ती. परदेशी म्हणले, मला असं वाटतं पुन्हा एकदा द्या. आणि पहिल्या दिलेल्या फेकून दिल्या काय कचऱ्यात, तरी दिल्या बाबा काल, म्हणजे परवा 24 तारखेला दिल्या पुन्हा. म्हणजे 24 तारखेला आज 28, 4 दिवस झाले, पुन्हा दिल्या. सगळ्याला देतोय आम्ही. नुसते मागण्या द्यायलाच आहेत, नुसते द्यायला आहेत. काय तुम्ही लोक, अरे तुम्ही नाव का म्हणा यार समाजात, समाजात नाव का म्हणा, कमून धुराळा वाजून घेता. मराठा तुटला ना लय अवघड होईल. आणि मराठ्याला बी सांगतो गड्या, राजकारण 100% करा. मी म्हणत नाही तुम्ही भाजपमध्ये राहू नका, शिवसेनेत राहू नका, काँग्रेसात राहू नका, बेसारमात राहू नका. तुम्हाला जिथं राहायचं तिथं राहा, काय अडचण नाही. पण जातीच्या लेकराचा विषय आला ना, यांच्या जरा पीठ मोठा शिकारे, ते ओढणटीवार ट खाली हे पुन्हा उडणटीवार. राहुल गांधींची बाजू ओढतात. राहुल गांधींनी सांगितलं मराठ्याच्या आरक्षणाला विरोध कर, गडी काही शोधून आणायला. उकडं जरा भुजबळच्या कानाला विचार, थोडं माया नादी लागल्यावर काय होत, थोडं कानाला लागून बघ. कशाला कुठाने करतो? तुमच्याकडे बी सगळ्याकडे काढाव काय मी शोधून.
काढाव. कशाला नाटक अरे वागायचं शिका यार मराठीचे नेते. वागायचं शिका, राजकारण करा, आरक्षणात टायमाला तुमच्या जातीच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळून द्या आणि मग तुम्हाला आम्ही अडवतच नाही. हेच विखे पाटलांनी, लाडभाऊंनी, शंभूराजेंनी, उदय सामंतांनी शिंदेला समजून सांगावं, त्या फडणवीसला समजून सांगावं, द्यायचं काम करावं. मराठी शांत आहेत, आणखीन बी चिडले, कारण आम्हाला पण मर्यादा आहेत शांत राहण्याच्या. किती दिवस शांत राहायचं आम्ही सुद्धा. 300 PS आणि DYSP राहिले आमचे. आता अंतरवलीत येऊन बसले, अंतरवलीत येऊन बसले. कम वाटलो करता रे. अधिकारी होऊ नये का आमचा अधिकारी झाल्यावर आमचा समाज सुखी होईल, कुटुंब सुखी होतील. आता 300 PS आणि DYSP अंतरवलीत मंडपात येऊन बसले. काय वाटलो करता रे. आणि म्हणा पेंडन्सी नाही, 0% चेंज, 0.0 चेंज, नुसत्या पॉईंटवरच कवर चाला तर तुम्ही हे आकडे बोर करतात मतदानाची केल्यासारखी इकडे बी.